आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बदलापुरातून। 2 चिमुरड्यांवरील अत्याचाराविरोधात अख्खं बदलापूर एकवटलं। सरकारच्या कांठळ्या बसतील असं तीव्र आंदोलन झालं। काल पोलिसांनी आंदोलन पांगवल्यानंतर आज मात्र बदलापुरात परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र पोलिसांचा बंदोबस्त बदलापूर रेल्वे स्थानकात कायम आहे। बदलापुरात जमाबंदी लागू करण्यात आली आहे। इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे। त्यामुळे बदलापुरात तणावपूर्ण शांतता आहे। आपल्या लेखींवरती वारंवार होणाऱ्या अत्याचाराविरोधात पालकांच्या नागरिकांच्या संतापाचा काल कडेलोट झाला। बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींवरती झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांनी 10 तास मुंबई थांबवली। 10 तासानंतर पोलिसांनी आंदोलन पांगवलं। काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली। पोलिसांनी सगळ्या आंदोलकांना पळवून लावलं आणि रेल्वे रूळ मोकळे केले। आज सकाळपासून परिस्थिती नियंत्रणात आहे आणि तणावपूर्ण शांतता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, सध्या बदलापूर मधलं वातावरण कशा पद्धतीचं पाहायला मिळतंय? प्रज्ञा, बदलापुरात शाळेत झालेल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराविरोधात संपूर्ण बदलापूरकर हे रस्त्यावर होते। एकीकडे रास्ता रोको करण्यात आला तर दुसरीकडे रेल रोको करण्यात आला होता आणि जवळपास 10 तास रेल्वे सेवा ही विस्कळीत होती। मात्र या आंदोलनानंतर हिंसक वळण लागले आणि या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली। एका प्रकारे दंगल करण्याचा प्रयत्न केला गेला। या प्रकरणात एकीकडे जीआरपी पोलिसांनी काही कारवाई केली आहे तर दुसरीकडे आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। हा आंदोलन परत होऊ नये, चिघळू नये यासाठी पोलिसांनी सतत काळजी घेतली आहे। बदलापुरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे। जमाबंदी लागू करण्यात आली आहे। सध्या रेल्वे सेवा सुरळीत आहे आणि कोणताही अनिश्चित प्रकार होऊ नये यासाठी बदलापुरात ठिकठिकाणी चौक आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। सध्या पोलीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे सध्या। आणि दुसरीकडे कल्याण जीआरपी पोलिसांनी या प्रकरणात जे आहे 300हून जास्त लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 28 जणांना अटक केली आहे। आज त्यांना कोर्टात हजर करणार आहे। पुढची कारवाई होणार आहे। मात्र सध्या तरी बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद अमजद या संपूर्ण माहितीसाठी।